नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मगच आजच्या आपल्या कार्यक्रमाला मी सुरुवात करते. आपल्या भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहण्यासाठी तसंच एकंदरच भारतातल्या सगळ्याच क्रीडापटूंना आणि क्रीडेला खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी उद्याचा अर्थातच 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. आपल्या भारतात असणारे सगळेच क्रीडापटू या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात आणि हा क्रीडा दिन अतिशय उत्साहात साजरा करतात. खरं तर आता आपण बघायला गेलो तर आपल्याकडे महिलांचं सुद्धा क्रिकेटच्या एकंदरच क्षेत्रातलं एकंदरच स्विमिंगच्या क्षेत्रातलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. आणि आजच्या भागात आपल्याला जी सखी भेटणार आहे ना तिने तर क्रिकेट, जलतरण अर्थात स्विमिंग आणि पॉवर लिफ्टिंग या सगळ्याच खेळात चमक दाखवलेली आहे आणि या तिच्या सगळ्याच प्रवासातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. चला तर पाहूया आजचा सखी सह्याद्रीचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत स्वप्न, मेहनत, खेळ, एक महिला, 3 शिखरे या आपल्या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या तिन्ही खेळांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी बजावणाऱ्या अशा एका सखीला आपण भेटणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रीय खेळाडू क्रिकेट, पॉवर लिफ्टिंग आणि जलतरण नीता नितीन चापले मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि आज खरंच या तिन्ही गोष्टींचा प्रवास एकंदर आपला अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. तर एक कुठेतरी उद्याचा दिवस साजरा करताना सुद्धा तितकंच उत्तेजन प्रत्येक क्रीडापटूला येईल असं मला वाटतं. तर सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मी नीताजींचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर स्पोर्ट्स सखी असं तिला नक्कीच म्हणता येईल. राष्ट्रीय स्तरावरील माजी महिला क्रिकेटपटू, प्रशिक्षक, पॉवर लिफ्टर, स्विमर आणि फार महत्त्वाचं त्या उत्तम लेखिका सुद्धा आहेत. मुंबईमध्ये मुलामुलींची क्रिकेट अकॅडमी स्थापन करणाऱ्या पहिल्या महिला सखी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ग्रामीण भागातील मुलींना विनामूल्य क्रिकेटचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. वयाच्या 47व्या वर्षी पॉवर लिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम त्यांनी गाजवला. 51व्या वर्षी पोहणं सुरू केलं आणि राज्यस्तरीय स्विमर सुद्धा त्या झाल्या. समाजभूषण पुरस्कार, राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या प्रवासाबरोबरच क्रिकेटच्या ऐश्वर्या हे त्यांचं पहिलं पुस्तक, त्याचबरोबर प्रातिनिधिक कविता संग्रह नलिनी नावाचा जो प्रकाशित झाला ते त्यांचं दुसरं पुस्तक आणि फार महत्त्वाची गोष्ट आत्ताच एकंदरच त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरची त्यांची बायोग्राफी ती सुद्धा प्रकाशित झाली आहे. एक प्रवास अपराजित जिद्दीचा आणि पुस्तकाचं नाव आहे क्षितिजगामी. तर अशा या एकंदरच लेखिका, खेळाडू असणाऱ्या सखीला आज आपण अनेक प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून सुद्धा घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे स्वप्न, मेहनत आणि खेळ, एक महिला, 3 शिखरे. एकंदरच क्रीडा क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सगळ्याच क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठीचा आजचा विषय आहे. सखींना प्रोत्साहन देण्यासाठीचा विषय आहे. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. नीताजी, पुन्हा एकदा स्वागत करते. नमस्कार. आणि आता खरं तर आपला एकंदर परिचय वाचतानाच हे जाणवलं होतं की वयाचा आकडा हा फक्त तितपुरताच आकडा लिहिण्यापुरता मर्यादित असतो. एकंदर क्रीडा क्षेत्रातला आपला अनुभव, पुढील काळात आपण जो काही गाजवलेला आहे त्याच्याकडे मी येणार आहे. पण तत्पूर्वी मनात आहे की बालपणी साधारण घरचं वातावरण, क्रीडा किंवा खेळाच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन हे सगळं कसं होतं आणि एकंदर याच्या मागे कारणं काय होती खेळात येण्यामागे. सर्वप्रथम मी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी डीडी सह्याद्री सखीचे खूप खूप आभारी आहे. आणि आता पूर्वाश्रमीची मी नीता हरिभाऊ भोयर, मी नागपूरची आहे मूळ. बरं. आणि नागपूर जवळच्या अगदी छोट्याशा खेड्यातनं आम्ही आमचा आलेला तिथे परिवार असा. एकंदरीत असा म्हणजे बॅकग्राऊंड म्हटलं तर खेळायला आजोबा माझे कुस्तीपटू होते. बरं. आणि आई खो खो खेळाडू होती. आणि तिचं खेळणं म्हणजे फक्त तिचं ते काय म्हणतात चूल आणि मूल एवढंच त्याच्या मर्यादित राहिलं आईचं. तर तिला काही खेळायला असा फारसा वाव मिळाला नाही. आणि घरातली मोठी मुलगी म्हणजे फक्त ही आईला घरात कामात मदत करणे आणि भावांना खेळवणे एवढाच काय तो समज आमच्या घरात होता. आणि समाजाचाही बघण्याचा दृष्टिकोन तोच होता. आणि बाबा तर कडक आणि रूढीवादी शिस्तप्रिय होते.
तर आजोबांच्या आधिपत्याखाली मी वाढली. त्याच्यामुळे तो एकंदरीत उन्हाळपणा फार होता. माझ्यापेक्षा 2 धाकटे भाऊ होते. मग भावांना सांभाळणं आणि आजी आजोबांची सेवा आणि एकत्र कुटुंब अशी एकंदरीत माझी पार्श्वभूमी होती. उन्हाळपणा प्रचंड होता कारण की आजोबा कोणाला ऐकत नव्हते, मी पण ऐकत नव्हते कोणाला. म्हणजे प्रचंड मुजोर होती. आणि ते मुजोर असताना आणि काय नुसतं खेळायचं, खेळ खेळ खेळ. घरात आईला कामात मदत करायची, आजीला मदत करायची आणि असंच माझं चाललं होतं म्हणजे 1ली 2री पर्यंत. आणि 4थ्या वर्गात असताना मी आजीला माझ्या लकवा मारलेला तेव्हा. बर. आजीला लकवा मारला तर ती जबाबदारीची जाणीव होती की तो माझेपणा, ही व्यक्ती माझी आहे. माझे बाबा, माझी आजी, माझे आजोबा, अशा एकंदरीत ती जबाबदारीची जाणीव खूप लवकर आहे. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी आजीची जबाबदारी माझ्यावर आली. आजी माझीच आहे आणि मी तिचं करणार. मग तिचं जे काय करायचं ते सगळं मलाच करायचं होतं. म्हणजे शाळा आणि आजी एवढं सगळं सांभाळताना जबाबदारी आणि शाळा आणि परत बाहेरचा उन्हाळपणा तो माझा सुरूच होता. बाहेरचा उन्हाळपणा म्हणजे मुलांना मारणे एवढंच, बाकी काही नाही. आणि ते घरापर्यंत वडिलांपर्यंत येऊ द्यायचं नाही. कारण वडील बाहेर म्हणजे आमच्यासाठी जरी कडक होते तरी ते बाहेरच्यासाठी खूप चांगले होते. म्हणजे तेव्हा LLB वगैरे झालेलं होतं. वकील साहेब म्हणून ते प्रसिद्ध होते. म्हणजे LLB झालं आणि कोर्टात नोकरी होती त्यांची. वकील साहेब आणि मुलगी इतकी उन्हाळक्या करते म्हणजे मारूनच यायची. म्हणजे केस बीस असे रिबीन बांधले असेल तर त्या सोडायच्या आणि मारायचं इतकं. शाळेत कुठेतरी एक क्रीडेचं बीज आपण हो ते रोवलं गेलंच होतं. हो. आणि का ते सगळं मी बघत होते ना, सगळं आजोबांचं शिस्तप्रिय की सकाळी 3 वाजता उठणे, मग 10 किलोमीटर त्यांचं रोजचं चालणं होतं आजोबांचं. पुन्हा दुपारी मग आजोबा आल्यानंतर आम्ही त्याला बाजी म्हणायचं. म्हणजे एकेरीच भाषेत मी बोलायचे आजोबासोबत. मग बाजी आल्यानंतर त्याचं अंग खुंदून देणे. पण ते इतकं डिसिप्लिन मी बघितलं होतं ना त्याच्या लाईफमध्ये. आणि हे मारधाड करणं माझं ते घरापर्यंत पण नंतर यायला लागलं होतं. एक तर जबाबदारी, आजीची जबाबदारी, घर आणि असं सगळं एकंदरीत सुरू असताना मग आणि मला योगायोगाने काय झालं की मला शिक्षक खूप चांगले मिळाले. बरोबर. 1ली ते 4थी जे माझे शिक्षक होते ते आमच्या घरीच भाड्याने राहायचे. त्याच्यामुळे दादागिरी आणि लिडरशिप ही सुरुवातीपासूनच माझ्यात होती. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं असतं कुठेही की कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तुम्ही म्हणालात तसं की शिक्षक चांगले मिळणं हा साधारण प्राथमिक पूर्ण शिक्षणाचा आपण म्हटलं माध्यमिक शिक्षणाचा हा पाया असतो. आणि त्याचे संस्कार नंतर आपल्याला जाणवत नाही पण ते होतात कळत नकळतपणे. आणि मला वाटतं हे कुठेतरी तुमच्याकडे खेळाचं सुरुवातीचं जे तुम्ही म्हणालात वातावरण त्याचाही खूप मोठा प्रभाव तुमच्यावर पडला असं मला वाटतंय. पण एक मनात प्रश्न हा आहे की क्रिकेट अकॅडमी आपण सुरू करणाऱ्या पहिल्या महिला आहात. तर मुळात क्रिकेट कडे वळावं किंवा क्रिकेटमध्ये सुरुवातीचे दिवस कसे होते किंवा एखादा संस्मरणीय अनुभव असेल तर तो सांगायला आवडेल का? आणि नंतर काय झालं माझं की इथे 5वीत ते घरात तर पार्श्वभूमी ही होतीच, पण 5व्या वर्गात मला बाबांनी ॲडमिशन खूप चांगल्या शाळेत करून दिली. अच्छा. तिथे शाळेत केल्यानंतर तिथे आमची शाळा जी होते ना मप्पादेव स्मृती लोकांची शाळा, तर तिथे मुली शिक्षणात पण अव्वल होत्या आणि क्रीडा याच्यात पण. आणि तिथे मला काही चान्सच मिळत नव्हता. मी सुरुवातीला कबड्डी खेळले, मग त्याच्यानंतर खो खोमध्ये पण चान्स घेतला, ॲथलेटिक्समध्ये गेली, व्हॉलीबॉल पण मी खेळली, पण कुठेही मला म्हणजे आपण जे म्हणतो लिडरशिपचं की मला 1ल्या 2ऱ्या 3ऱ्या नंबरवर यायचंय ते मला कधीच मिळालं. मग ती घुसमट माझी वाढत गेली शाळेत. मग अशा वेळेला काय तरी मी कबड्डी 6-7 महिने खेळली आणि तेही बाबांना लपून खेळले. आणि एक दिवस तो त्याचा स्पोर्ट होणारच होता. मग ते बाबांना कळलं की ही कबड्डी वगैरे खेळते. बाबा म्हणले ते कबड्डी वगैरे काय तुला चालणार नाही, तुला काय करायचं ते काय पूर्ण कपडे घालून जर काय खेळायचं असेल तर तू खेळू शकतेस असं म्हणून. आणि ते आजीचा सपोर्ट होता, आजीचं केलं होतं. त्याच्यामुळे मग 9व्या वर्गात माझी एक मैत्रीण आली, शिल्पा शेष असतील, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि तिने जवळजवळ 100 मुलींनी आम्ही क्रिकेटला नावं दिली होती. 100 मुलींपैकी 3 मुलींनी सुरू ठेवलं. 3 मुली पण त्यातल्या दोघींनी 1 महिन्याने वगैरे मला वाटते बंद केलं असेल, पण मी मात्र कंटिन्यू ठेवलं. हा 9व्या वर्गात सुरू केलेलं. पण बाबांनी मला तेव्हा एकच सांगितलं होतं की क्रिकेटला परमिशन देतो आहे पण घरातली कामं काही तुझ्या सुटणार नाहीत. म्हणजे तो पिठाचा गोळा आई संध्याकाळी मळून ठेवायची, तो तेवढ्या चपात्या केल्याच पाहिजे. आणि मग पहिलं वर्ष जे होतं ना, पहिलं वर्ष मला आणि माझं असं मी फार पॅशनेट आहे. म्हणजे कुठली गोष्ट सुरू केली ना ती तेवढ्या पॅशननी करते. मला असं ब्रेक देऊन किंवा कारणं सांगणं हा स्वभाव नाही. पण आजीची तेव्हाही होती जबाबदारी. आजीचा करून मला तेवढा फारसा वेळ देता येत नव्हता की क्रिकेटला वेळ. आणि क्रिकेट कसा वेळ खाऊ गेम आहे. तर त्याच्यामुळे मग जेव्हा आजी ज्या दिवशी वारली 1 सप्टेंबर 1988 पासून त्या ओल्या अंगणातून जो माझा प्रवास सुरू झाला, तर तिथून मात्र मी मग मागे वळून बघितलं नाही. आणि बाबांनी एक परत सांगितलं होतं की तुला काय करायचं ते कर, पण घरातली आपली आर्थिक जी आहे की तू एकटीच नाही. आई पण मला प्रत्येक वेळा तेच कारण द्यायची
की तू एकटीच मुलगी नाही, तुझ्या मागे 2 भावंड परत आहेत. बरोबर. मग पहिला पॅन्ट आणि पहिलं शर्ट आणि एक बुटांची जोडी, एवढे मी म्हटलं तुम्ही जसं म्हणाल तसं मी करायला तयार आहे, मला फक्त खेळू द्या. बरोबर. मला वाटतं तुम्ही म्हणलात तो ध्यास असतो. हो, ध्यास. आणि तो आपल्याला सगळ्या अडथळ्यांवर मात करायला शिकवतो आणि याचा फायदाही होतो. अर्थात की कुठलाही अडीअडचणीचा प्रसंग आला तरी घाबरून न जाता किंवा निराश न होता तितक्या जिद्दीने उभे राहणं, यातूनच मला वाटतं तुमचं पुस्तक जे आलंय आता ते प्रकाशित झालेलं आहे, ती कुठेतरी जिद्द होती. पण आपण तर विदर्भाची रणजी ट्रॉफी सुद्धा खेळलेले आहात, तर त्यावेळेचा कसा अनुभव होता? म्हणजे काय मनामध्ये भावना होत्या हे सगळं जाणून घ्यायचं आहे. पण आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया आणि मग लगेचच आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. हॅलो, मीनाजी आपल्याला प्रश्न विचारताय. नमस्कार. मीना सेंदाणे जळगावून प्रश्न विचारताय. बोला मीनाजी. मॅडम. नमस्कार. नमस्कार. हा, मी जळगावून बोलते. मॅडमांना मला विचारायचं होतं बोला की मॅडम लेखिका म्हणून कशा घडत गेल्या, बर आणि मॅडमांना लेखिका होणं हे एक स्वप्न होतं का, याविषयी त्यांनी मला मार्गदर्शन करावं. नक्की. धन्यवाद. लेखिका होणं हे स्वप्न नाही, पण कुठेतरी आपण शिकलेलो आहे हे मी विसरले नाही. कारण माझं मास्टर्स इंग्लिश लिटरेचर मला वाटतं आपण लेखिकेचा प्रवास घेऊच या. हो, घेणार आहे. आधीचं उत्तर मला मी तेवढंच त्यांना देते की नक्कीच. मुलगी गेल्यानंतर मी तिचे जे प्रसंग होते, कारण की रायटिंग हे मी एक थेरपी म्हणून घेतलेलं, बर की आपलं दुःख कसं निवारण करायचं यासाठी थेरपी घेता घेता मी लिहायला लागले. तर बऱ्यापैकी भाषा पण माझी बरी होती. मग तिथून त्या पुस्तकाची जडणघडण झाली. बरं, आता आपण आधीच्या आपल्या प्रश्नाकडे येऊया परत, की जे तुम्ही म्हणत होतात की क्रिकेटचा प्रवास तर तुम्ही सुरू ठेवलात आणि त्याच्यात कुठेही थांबायचं नव्हतं, आणि मग विदर्भाची रणजी ट्रॉफी, मग त्याच्यातला काही अनुभव कसं होतं वातावरण त्यावेळेला, आणि तुमच्यात काय जिद्द होती की कशा पद्धतीने आपल्याला क्रिकेट खेळायचंय, किंवा काय समोर ठेवलं होतं ध्येय? ध्येय असं होतं की घरात सर्वात पहिले हे ध्येय होते की घरातून जास्तीत जास्त वेळ बाहेर राहायचं, कारण की बाबांच्या याच्यात मला ते घरात दडपणाखाली राहायचं नव्हतं. मी दडपणात नाही राहू शकत कोणाच्या. आणि मला जवळजवळ 7 तास, म्हणजे सकाळचे 3:30 आणि संध्याकाळचे 3.5 तास एवढे मी ग्राउंड म्हणजे मैदानावर दिलेले आहेत. आणि मुलांमध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे मला फायदा त्याचा झाला जास्त. मी मुलींमध्ये प्रॅक्टिस केली. आणि माझे जे कोच होते राजू कावरे, जे, तर त्यांनी एवढं सांगितलं की तिला मुलगी म्हणून आपल्याला ट्रीट करायचं नाही आणि तुम्ही तिला स्लो बॉलिंग टाकायची नाही किंवा काही करायचं नाही, ॲज इट इज तिला खेळू द्या म्हणून असं. आणि पहिल्यांदा जेव्हा मी सिलेक्शन ट्रायल्सला गेले होते तर तेव्हा सिनियरच्याच यासाठी गेले होते, सिनियरच्या संघासाठी. पण तेव्हा माझं सिलेक्शन नाही झालं. अच्छा. पहिल्यांदा सिलेक्शन नाही झालं. आणि तेव्हा सिनियर सगळी पूर्ण विदर्भाची जी सिनियर टीम होती, मेधाबुटी सिस्टर्स झाल्या, शुभांगी लेले होती, राजश्री दत्ता होती, वनश्री वानखेडे, ह्या सगळ्या स्टॉलवर्ड्स आमच्या त्या संघात होत्या. आणि तेव्हा माझं सेकंड विकेट किपर म्हणून पण सिलेक्शन नव्हतं झालं. पण ते मला इतकं जिव्हारी लागलं होतं ना, कुठलीही गोष्ट नाही झाली की मग ती मला लागते, असं आतमधून आपण असं ते झंझावून निघतो ना, तसं झालेलं. म्हटलं दुसऱ्यांदा जेव्हा सिलेक्शन ट्रायल झाल्यात, मी तेव्हा मी जवळजवळ मला वाटतं 15 वर्षाची होते फक्त. 15 वर्षाची असताना म्हटलं सिलेक्ट जर का झाली तर ती विदर्भाच्या रणजी संघातच होईल, आणि तेही सिनियरला. ज्युनियरच्या त्यावेळेला उतरली, पण मी म्हटलं नाही, मी यावेळेला उतरणार नाही. आणि सिनियरला मी सेकंड जेव्हा सिनियर सिलेक्शन ट्रायल्सला उतरली तर त्यावेळेला मी सिलेक्ट झाली होती ॲज अ सेकंड विकेट किपर म्हणून. म्हणजे तेवढा जिद्दी स्वभाव आहे, म्हणजे स्वतःला झोकून देऊन मी करू शकते. म्हणजे आणि मुळातच ना, खेळ म्हणजे फक्त मनोरंजन नाहीच आहे, ती शारीरिक तंदुरुस्ती आहे, मनाची शिस्त आहे, आत्मविश्वास आहे, सगळ्याच गोष्टी खेळामध्ये खरं तर येतात. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन मग आपण पुढे जाणार आहोत. अजिंक्य गोळे आपल्याला प्रश्न विचारतात बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं की यशस्वी खेळाडू बनण्यासाठी स्वप्न, मेहनत आणि खेळ यांची सांगड कशी घालावी, याबद्दल काय सांगू? नक्कीच आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊया, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठे जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आणि अर्थातच आपला एक प्रश्न आला होता, त्याच्याकडे मी येणार आहे. आपला आजचा विषय आहे स्वप्न, मेहनत आणि खेळ, एक महिला 3 शिखरे. आणि मार्गदर्शन करतायत नीता मॅडम. नीता मॅडम, ब्रेकपूर्वी आपल्याला अजिंक्यजीने एक प्रश्न विचारला होता की खेळ खेळणारे अनेक जण असतात, पण खेळात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तुम्ही म्हणलात तसं की विक्रम काही गाजवायचा असेल, वेगळं काही करायचं असेल, तर त्याच्यामागे आपल्यामध्ये कुठले गुण असणं आवश्यक आहे, किंवा एकंदरच कशी मेहनत घ्यायला हवी? कारण मेहनत घेताना सुद्धा ती योग्य पद्धतीने घेतली गेली तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर मला या अनुषंगाने विचारायचं आहे की तुमचा तेव्हाचा क्रिकेटचा एकंदर काळ, किंवा एकंदरच क्रिकेटसाठी महिलांचं क्रिकेटमध्ये येणं, या गोष्टी जसं तुम्ही म्हणालात की आईवडिलांचा सपोर्ट असला पाहिजे, कौटुंबिक पार्श्वभूमी तशी असायला हवी, तर तो काळ आणि आत्ताचा काळ यातला फरक कसा आहे, आणि या काळाला अनुरूप मेहनत कशी घ्यायला पाहिजे, हे मी जोडून आपल्याला विचारू इच्छिते. आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो ना, तर तेव्हा
आत्ता हे 2006ला वुमेन्स क्रिकेट मर्ज झालं आहे BCCIला. त्याच्या आधी वुमेन्स क्रिकेट हे वेगळंच होतं. आणि वेगळं असताना महिला क्रिकेटात एवढं वलयही नव्हतं आणि एवढं म्हणजे वलय नव्हतंच की महिला क्रिकेटला. तर आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा अगदी मैदानात गेल्यानंतर दगडं उचलणे, शेणगोळे उचलणे, त्याच्यानंतर विकेटवर पाणी मारणे, रोलिंग करणे, बॅट स्वतः लावायची, नेट स्वतः लावायची आणि ते सगळं पुन्हा काढून ठेवायचं. ते जागेवर काढून ठेव आणि हे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला करावं लागायचं. ही एवढी मेहनत केल्यानंतर मग कुठे तुमचा म्हणजे 5:30ला तुम्ही ग्राउंडवर पोचताय आणि 7 वाजता आमचा पहिला बॉल पडायचा. बरोबर. आता ही जी सगळी परिस्थिती आता पूर्ण आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ध्यासच पाहिजे की तीच गोष्ट जाऊन करायची आहे. आज मी कोच म्हणजे जेव्हा मी मार्गदर्शक असते तेव्हा आता मुलांना आपण काम नाही सांगू शकत. त्यांना सगळं रेडी पाहिजे, रेडी मटेरियल पाहिजे, रेडी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तेव्हा ते लोक प्रॅक्टिस करतात. तर ही जी जिद्द आणि चिकाटी आणि सातत्य खूप पाहिजे. आणि खेळाडूला कसं असतं एकच गोष्ट तुम्हाला रोज नियमाने करायची असते आणि एंड ऑफ द डे तुम्हाला त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन पण मिळालं पाहिजे, समाधान मिळालं तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहे तिथे मैदानावर की मला आज काहीतरी नवीन शिकायचं आहे म्हणून. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक खेळाडू म्हणून जिद्द पाहिजे की गिव्हअप करायचं नाही, काही पण होऊन जाऊ दे. प्रत्येक वेळेला तुमचं रिजेक्शन येतं, तुम्हाला राजकारणाचे तुम्ही बळी पडता किंवा तुमच्या इंजुरीज येतात, तर तिथे कुठेही हताश व्हायचं नाही. एक प्रत्येक वेळेला एक लेसन तुम्हाला मिळणार आहे. मला वाटतं आम्हाला एक फोटो दिसतोय, या फोटो बद्दल काय सांगाल? हा कधीचा फोटो आहे? हा फोटो माझा जिम मधला आहे. बरं. मला वाटतं आपण पुढच्या प्रश्नाकडे जेव्हा येऊ तेव्हा हे फोटो आपल्याला या अनुषंगाने घेता येणार आहेत की एकंदर पॉवर लिफ्टिंग मध्ये आपली जी एंट्री आहे ती कशी झाली. पण तत्पूर्वी मॅडम मला मनात प्रश्न आहे की आपण जे पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे क्रिकेटच्या ऐश्वर्या नावाचं, तर ते मुळात लिहिण्यामागे काय प्रसंग झाला किंवा काय अशी घटना घडली होती की जिथे मगाशी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की लेखिका म्हणून आपला जो प्रवास आहे तर तो कसा घडत गेलाय, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न मनात आहे की काय म्हणजे पुस्तक का लिहावंसं वाटलं किंवा काय असं घडलं, काय सांगाल? पुस्तकाच्या मागे ऍक्च्युअली ना माझं क्रिकेटच सुटलं, असं अर्ध्यावर सुटलं. जेव्हा मी पीकला होते म्हणजे युनिव्हर्सिटीची कॅप्टनशिप झाली आणि माझं क्रिकेट सुटलं तिथे, म्हणजे मला सोडावं लागलं बाय फोर्स. ते सोडल्यानंतर मग मला अगदीच मुंबईचा मुलगा म्हणजे होता नागपूरचाच नितीन माझं मिस्टर, तर ते मुंबईचा मुलगा मला मिळाला आणि मी म्हटलं तेव्हा एक स्वप्न बघितलं होतं की मी आता जरी खेळले नाही तर मी मुंबई जाऊन मी अकॅडमी तरी करेल म्हणून. बरं. हां. आणि मग प्रोत्साहन देणारा नवरा सगळंच मिळाल्यानंतर आणि माझं घर, मला सासू वगैरे खूप चांगलं, म्हणजे माझं घराणं खूप चांगले सुशिक्षित आहेत म्हणजे सगळे. मग त्याचं ते प्रोत्साहन होतंच, पण एक जबाबदारी होती मुलांची वगैरे, तर ते पार करून मी 2005ला अकॅडमी केली स्वतःची. स्वतःची अकॅडमी करणारी ती मी पहिलीच महिला आणि पहिली अकॅडमी होती ती. मग ते केल्यानंतर एक 7-8 वर्ष क्रिकेट व्यवस्थित सुरू होतं. माझ्या अकॅडमीतनं माझी मुलगी पण अंडर-16ला होती मुंबई संघात, अंडर-19ला पण होती ती, आणि ती अंडर-19ला असताना तिचं अपघाती निधन झालं. अरे बाप. तर तिचं ते अपघाती निधन होणं म्हणजे माझ्या आयुष्याचा तो टर्निंग पॉईंट ठरला. आणि तिथून मग मी म्हटलं आता काय, तर मी 1 वर्ष तर घराच्या बाहेर निघाली नाही, म्हणजे अगदी माझा उंबरठा पण मी ओलांडला नव्हता तेव्हा नितीननी मला इतका खंबीर पाठिंबा दिला की तो, मला त्याचं फार कौतुक याच्यासाठी वाटतं की त्याची मुलगी प्रचंड लाडकी होती आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला तो अग्नी द्यावा लागला मुलीला. याच्यासारखं वाईट काहीच असू शकत नाही, दुःख असू शकत नाही आयुष्यात. आणि तरीही तो मला तेच म्हणाला की तू घरात किती दिवस स्वतःला डांबून ठेवणार आहेस, तर तुला बाहेर निघून सगळं करायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी. आणि लोकांकडे बघू नको की लोक काय म्हणतील किंवा काय, आपल्याला फक्त आपले दिवस वाईट आहे म्हणून आपण थोडंसं शांत राहूया किंवा तू हे कर. आणि मग मी रायटिंग म्हणून ते थेरपी घेतली होती की आपण लिहून स्ट्रेस आउट करायचं. का तिच्या जाण्यानंतर आई पण गेलेली माझी 4 महिन्यातच. म्हणजे आपल्या पोटचं, जिच्या पोटी मी जन्म घेतला आणि जिला मी जन्म दिला, अशा दोघींना पण मी पारखी झाल्यानंतर, मग पोरकी झाल्यानंतर म्हटलं आता काय, मग लिखाण सुरू केलं. लिखाण एका मित्राला दाखवायची, तो म्हणायचा की चांगलं आहे, भाषा वगैरे माझी बरी होती म्हणजे. मग त्याच्यातून क्रिकेटच्या ऐश्वर्यात मी नॅशनल प्लेअर, मुलगी माझी स्टेट लेवलची प्लेअर, आता दोघींचं कसं करणार, म्हणून मग महिला क्रिकेटचा इतिहास सांगणारं पुस्तक. म्हणजे 73ला जे महिला क्रिकेट सुरू झालं, तर मग अशांचा प्रवास, आणि ज्यांनी मैदानावर न खेळता किंवा विकेटवर न खेळता ज्यांनी मुलींच्या स्पर्धा ऑर्गनाईज केल्या, ऑर्गनायझर म्हणून ज्यांनी क्रिकेट वाढवलं, असे महेंद्र कुमार शर्मा, नरेंद्र निकम सर, किंवा आमच्या विदर्भातले बाबा रॉक सर, कुंदाताई विजयकर झाल्या, किंवा बुटी सिस्टर्सचा खूप मोलाचा वाटा आहे विदर्भाच्या क्रिकेटमध्ये. तर ते क्रिकेट त्यांनी मग अशांचा एकंदरीत 25 जणांचा प्रवास घेऊन मी पहिलं पुस्तक केलं क्रिकेटच्या ऐश्वर्या.
आणि त्या पुस्तकाला माननीय देवेंद्र फडणवीसांचं शुभेच्छा पत्र पण आहे आणि त्यांच्या हस्ते विधान भवनात त्याचं विमोचन सुद्धा झालेलं आहे. वा. हो. असं हे मला पहिलं वाटतं की एक कुठेतरी काहीतरी घटना घडते आणि तो प्रवास सुरू होतो. पण नीताजी, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, कारण हे दुःख पचवून उभं राहणं हे एका सखीसाठी खूप मोठं चॅलेंज आहे आणि ते तुम्ही स्वीकारून पुढे गेलात आणि आज इथपर्यंत आलात. खरंच तुमचं कौतुक आहे या बाबतीत. आपण पुढे जातोय, पण आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण लगेच पुढे जाऊया. आपल्याला एक फोन येतोय. नमस्कार मॅडम, मला हा सचिनजी, प्रश्न विचारा. हा मॅडम, मला हा प्रश्न विचारायचा होता की वेट लिफ्टिंग किंवा पॉवर लिफ्टिंग साठी कुठल्या एज पासून स्टार्ट करायला पाहिजे आणि कुठल्या एज पर्यंत संपवायला पाहिजे, म्हणजे एंड किती? बरं, मला वाटतं खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात आणि हा प्रश्न थोडासा अजून याला एक जोडून मी विचारू इच्छिते. त्यांचा प्रश्न आहे की वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग कुठल्या वयात सुरू करायला हवं आणि कुठपर्यंत खेळता येऊ शकतं, आणि मला मुळात प्रश्न आहे की या दोन मध्ये फरक काय आहे, तर काय सांगाल याविषयी? पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग तुम्ही कुठल्याही एजमध्ये सुरू करू शकता. त्याला एजचं हे नाही आणि लिमिटेशन्स नाही आहेत. आणि त्याला वेट कॅटेगरी आणि एज हे पण आहे. म्हणजे एजचं आपण म्हणतो ना की आता मास्टर 1, मास्टर 2, मास्टर 3 आणि मास्टर 4. अबाव 40 मास्टर 1, अबाव 50 मास्टर 2, 60 मास्टर 3 आणि मास्टर 4 पर्यंत तुम्ही पॉवर लिफ्टिंग खेळू शकता, वेट लिफ्टिंग पण खेळू शकता. पण वेट लिफ्टिंगचा फरक असा आहे की त्या खांद्याच्या वरती येते, क्लीन अँड जर्क, स्नॅच. बरं. जे वेट आपल्याला वरती उचलावं लागतं खांद्याच्या वरती. आणि इथे जे आहेत पॉवर लिफ्टिंगमध्ये 3 लिफ्ट आहेत. स्कॉट आहे, डेडलिफ्ट आहे आणि बेंच आहे. बरं. तर स्कॉट म्हणजे खांद्यावर वजन घेऊन तुम्हाला बसून उठायचं आहे, नी मधून बेंड होऊन. म्हणजे पोटरी आणि मांडी तुमची पायाला लागली पाहिजे, टच झाली पाहिजे, ते वरून उठायचं म्हणजे स्कॉट. आणि डेडलिफ्ट खालून वरती नी लॉक करून तुम्हाला ती वरती ओढायची आहे. आणि बेंच म्हणजे बेंचवर झोपून तो बेंच प्रेस करायचा आहे. अशा 3 लिफ्ट याच्यात आहेत. आणि वेटलिफ्टिंगला 2च आहेत, क्लीन अँड जर्क आणि स्नॅच. बरं. आणि वेटलिफ्टिंग हा ऑलिम्पिक गेम आहे आणि अजून पॉवर लिफ्टिंग हा ऑलिम्पिकमध्ये नाही आहे, एशियनला पण नाही आहे. पॉवर लिफ्टिंग मध्ये आपण किती किलो वजन घेतलेलं आहे? मी 2022ला जेव्हा आमच्या नॅशनल्स झाल्या तेव्हा मी 150 किलोचा स्कॉट मारलेला. बापरे. आणि तो माझा नॅशनल रेकॉर्ड झालेला. आणि 151 किलोची डेडलिफ्ट होती. बरं. आणि 50 किलोचा बेंच. पण हा विक्रम केल्यानंतरचा अनुभव कसा होता? कारण हे सुरुवात तुम्ही याची उशिरा केली आहे आणि हे तर फारच मोठी गोष्ट आहे. तर कसं, म्हणजे त्यावेळेला काय मनात भावना आल्या? नाही, भावना म्हणजे मी आता जे करते ते मला सगळं स्वप्नवत वाटतं. मला असं वाटतं कुठली तरी एक दैवी शक्ती आहे माझ्या मागे, ते करून घेते, मी काहीच करू शकत नाही असं मला वाटतं. आणि पॉवर लिफ्टिंगसाठी कशा पद्धतीने आपण म्हणजे मेहनत कशी घेतलेली आहे? कारण खेळ कुठलाही म्हटल्यानंतर तो फक्त खेळ नसतो, त्याच्यामध्ये पूर्ण आहार या सगळ्या गोष्टींचं सुद्धा आपल्याला भान ठेवायला लागतं, तशी मेहनत घ्यायला लागते. पॉवर लिफ्टिंगच्या बाबतीत विशेषतः मला असं वाटतं की एवढं वजन उचलायचं म्हटल्यानंतर आपला फिजिकल फिटनेस किती आवश्यक असेल, मग तो आपण कसा काय सांभाळलात? म्हणजे वजनाच्या बाबतीत वजन नियंत्रणात ठेवणं किंवा ते वाढवणं याच्यासाठी कशी काय मेहनत घेतलीत? ऍक्च्युली पॉवर लिफ्टिंगला जेव्हा गेले तेव्हा चुकूनच गेले होते पॉवर लिफ्टिंगच्या जिममध्ये. बरं. वजन कमी करायचं म्हणून गेले. आणि तो घेऊन जाणारा एक माझाच कलिग होता. तो मला म्हटलं की चला, तुम्हाला तिथे मधुरा सिंहासनेच्या वेटलिफ्टिंगच्या कोच आहेत आणि ती शिवछत्रपती अवॉर्डी पण आहे आणि भरपूर मेहनत घेते ती वेटलिफ्टिंगच्या मुलांसाठी. आणि त्यांच्या बाजूलाच आमचा पॉवर लिफ्टिंगचा जिम होता. मी जेव्हा ते हे पाहिलं, त्या पॉवर वजनाच्या प्लेट्स आणि बार वगैरे पाहिल्यानंतर म्हटलं बापरे. आणि 2015ला माझा निगामेंट टेअर डाव्या पायाचा. म्हटलं एवढं मी काही करू शकणार नाही बाबा हे सगळं. तर तिथे जे कोच होते सुरेश कोळकर सर, ते म्हणे काही नाही मॅडम, माझ्याकडे म्हणे गुडघ्यात स्क्रू लावलेले लोक आहेत. बापरे. मी म्हटलं हे काय आहे? आणि म्हटलं मी स्पीचलेस झाली. म्हटलं तुम्ही फक्त या. मी म्हटलं मी रेग्युलर येईल, रेग्युलर येण्याबद्दल मी गॅरंटी देते, पण काय करून घ्यायचं ते तुम्ही करून घ्यायचं. तर ते म्हणाले मग झालं, मला तुम्ही फक्त रेग्युलर येणं एवढंच पाहिजे. मग ते बार बघून, प्लेट बघून मला अशी धडकी भरायची हृदयात. बापरे. म्हटलं 20 किलोचा मी नॉर्मल बसू शकत नाही, तिथे 20 किलोचा बार घेऊन मी कशी बसणार म्हणून. पण त्या सगळ्या गोष्टी झाल्यात. म्हणजे त्यांनी सुरेश कोळकर सरांनी मला पायाला पट्टी बांधून येण्यापासून काम केलेलं आहे. पहिल्यांदा क्रेप बँडेज जे असतं ना त्याच्यावर मी वेट उचलायची सुरुवातीला एक 8-10 दिवस. मग त्याच्यानंतर SBDच्या निकॅप आल्यावर मग माझा कॉन्फिडन्स वाढला. बरं. आणि 25 ते 30 दिवसातच आमच्या स्टेट डिस्ट्रिक्ट झाल्या, डिस्ट्रिक्टनंतर स्टेट, दोन्ही याला गोल्ड मेडल मिळालं. यार हे मस्त आहे की आपल्याला गोल्ड मेडल मिळतंय आणि परत पेपरला नाव पण येते. आणि एक्स नॅशनल क्रिकेट प्लेअर, कोच, आता पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन वगैरे. आणि सुरू झाला तो पॉवर लिफ्टिंगचा प्रवास. आणि पहिल्या याला मी जो थरार अनुभवला आहे खेळाचा, तो मी इडुक्कीला ज्या नॅशनल्स झाल्या पॉवर लिफ्टिंगच्या, तेव्हा मी फक्त 100 किलोची डेडलिफ्ट मारली होती. पण ती 100 किलोची डेडलिफ्ट मी आयुष्यात विसरू शकणार नाही. हा जो थरार होता तो मला
पुढच्या वाटचालीसाठी म्हणा किंवा जगण्यासाठी म्हणजे खूप असा तो पूरक ठरला. म्हणजे नक्कीच मला वाटतं हा मुळातच हा खेळ साहसी खेळामध्ये येतो. हो, हे फिजिकल सोपं नाहीये. स्ट्रेंथ पेक्षा तुम्हाला मेंटली Mental तुम्ही strength किती पाहिजे. अर्थात, स्ट्रॉंग आहे ते अर्थात. आहे. हो, नक्कीच. आणि याच्यासाठी ती मेहनत आणि सातत्य त्या म्हणाल्या तसं हे खूप आवश्यक आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण लगेच पुढे जाऊया. आपल्याला राजारामजी प्रश्न विचारतायत नांदेडहून. नमस्कार. हॅलो. माझा नीता चापले मॅडमना हा एक प्रश्न होता की ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र शासन खेळांच्या जागा भरण्याबद्दल शिक्षकांच्या असतील किंवा कला विभागाच्या असतील, तर ह्या जागा भरण्यामध्ये उदासीनता दाखवते, तर त्याच्यामध्ये काही महाराष्ट्र शासनाला आपल्याला संदेश देता येईल का? नक्कीच. मला वाटतं एक चांगला प्रश्न त्यांचा होता की खरंच आपल्याकडे जर बघायला गेलं तर थोडंसं ग्रामीण भागामध्ये खेळ आणि याच्या बाबतचं थोडंसं औदासिन्य दिसतं. पण यावर आपलं काय मत आहे आणि एकंदरच पुढे खेळाच्या बाबतीत कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल, काय सांगाल? ॲक्च्युली आता जेव्हा मी सिलेक्टर होते 2018 आणि 19ला शासनाला, पण ही जी उदासीनता आपण जी म्हणतोय ना, पण मला जाणवलं नाही. कारण की तेव्हा आम्हाला महाराष्ट्राचा संघ काढताना 17 मुलींचा 16 मुलींचा संघ काढताना जवळजवळ 300 मुली सिलेक्शन ट्रायल्सला होत्या. बरं. आपण आता पॅरेंट्सला अवेअर राहायला पाहिजे की कुठे काय सुरू आहे. यू शुड बी अपडेटेड की कुठे काय सुरू आहे. आणि आम्ही तयारच आहोत मुलांना प्रशिक्षण द्यायला किंवा काही करायला. बरोबर. मुलींना इव्हन मी क्रिकेटची अकॅडमी जेव्हा माझी सुरू केली होती फक्त 6 मुली माझ्याकडे होत्या. अच्छा. आणि मुलं 200 300 400 मुलं इतके मुलं यायचे. म्हणजे 3 ठिकाणी माझं कोचिंग चालायचं तेव्हा. इतके मुलं कोचिंगला. आणि मुंबईसारख्या ठिकाणी फक्त 6 मुली येणं म्हणजे हेच एक तर उदासीन आहे. म्हणजे आणि ग्रामीण भागात पण आता मुली खेळतात आहे. नक्कीच. म्हणजे अशा पालकांनी जर आपल्याशी खरंच संपर्क केला तर नक्की फायदा होईल. कारण तुम्ही म्हणताय मुंबईमध्ये त्यावेळेला 6च मुली, म्हणजे खरं तर कुठेतरी सखीला एकंदरीत एक अडथळे निर्माण होतात ते असे कुठेतरी. आज जेवढे पालक ऐकतायत ते कदाचित तुमच्या उदाहरणावरून हे सगळे अडथळे पार करून पुढे आपल्या मुलीला नक्कीच प्रोत्साहन देतील या बाबतीत. आपण त्यांच्याशी अशी चर्चा पुढे सुरू ठेवायची. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. स्वप्न, मेहनत आणि खेळ, एक महिला 3 शिखरे हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे. आणि मार्गदर्शन करतायत राष्ट्रीय खेळाडू मार्गदर्शक नीता चापले मॅडम. नीता मॅडमनी ब्रेकपूर्वी आपल्याला पॉवर लिफ्टिंग आणि मुळात वेट लिफ्टिंग मधला फरक सांगितला आणि त्यांनी कशा पद्धतीने मेहनत घेतली याही विषयी त्या बोलल्या. आता मी पुढे येणार आहे आणि तो प्रश्न आहे अर्थातच पोहणे याविषयी. 51व्या वर्षी का वाटलं पोहणं सुरू करावं? कारण आपण बरेचदा असं ऐकतो की ना, खेळ हा लहानपणापासून सुरू करायला हवा तरच तो योग्य पद्धतीने पुढे जातो. पण आपल्याकडे आज अशी सखी आहे की जिनं विक्रमही गाजवलेला आहे, पण जिचं वय बघता तिने सुरुवात जी केली ती 40 नंतर केली असं म्हणायला हरकत नाही. आणि पोहण्याला तर 50 नंतर सुरुवात केली. काय वाटलं, काय मनात भावना होत्या? म्हणजे त्यावेळेला असं वाटलं नाही का की आपण करू शकू का, पुढे जाऊ शकू का? काय सांगाल? करू शकू का आणि पुढे जाऊ शकेल का हा प्रश्नच कधी पडत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि स्विमिंग सुरू करायच्या आधी मी ॲक्वावॉक करायचे. म्हणजे काय? ॲक्वावॉक म्हणजे पाण्यात फक्त गुडघ्याभर पाण्यात मी चालायचे. बरं. ते माझं पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस झाल्यानंतर मी पुन्हा स्विमिंग पूलला येऊन अर्धा तास माझं वॉक असायचं त्याच्यात. आणि अर्धा तास चालणे म्हणजे इक्विव्हॅलंट तुम्ही 1 तास रोड आपण जे रस्त्यावर चालतो तेवढं वॉक त्याच्या बरोबरीने आहे. आणि हे मला सांगितलेलं आमचे जे डायरेक्टर होते नरेंद्र सोपाल सर की तुम्ही क्रिकेट प्लेअर आहात आणि आत्ता तुम्ही 47-48व्या वर्षी पॉवर लिफ्टिंग तुम्ही सुरू करताय आणि आपल्या शरीराला त्याची सवय नसते ना मसल्सला. तर मग कंडिशनिंग आणि स्ट्रेंथनिंग करायसाठी तुम्ही ॲक्वावॉक सुरू करा. आणि त्या दिवशी मी योगायोगाने स्टेटसला माझा व्हिडिओ होता. मग तो व्हिडिओ बघून त्यांनी स्वतः मला कॉल केला होता. आज सोपाल सर हयात नाहीत पण मी वर्षभर तरी ॲक्वावॉक सुरू केलं. मग लोकांना असं वाटतं अरे ही येऊन काय वेड्यासारखी चालते इथे. म्हणजे आपण सगळ्यांनी तिथे स्विमिंगला येतात आणि मी चालते. पण मग त्या चालण्याचा मला इतका फायदा झाला की माझ्या पायांची स्ट्रेंथ परत वाढली. म्हणजे मी कितीही लोड जरी माझ्या खांद्यावर घेतला तरी मी बसून उठायची. बरं. आणि त्याच्यात मी म्हटलं चल आता चालतेच आहे तर आडवं व्हायला काही वेळ नाही. आणि तो पॅशन जे आहे ना, मला वेळ आहे सगळ्या गोष्टीचं. स्विमिंगच्या बाबतीत अजून काय इच्छा आहे, म्हणजे काय करावं असं काही? आणि मग स्विमिंग सुरू केल्यानंतर एकच इच्छा होती. आता या चॅनलवर बोलणं कितपत ते हे राहील मला माहिती नाही, पण मी आता बोलते की मला इंग्लिश चॅनल पोहायची आहे असं म्हणा. बर. मग ते नंतर मला कळलं की ते इंग्लिश चॅनल म्हणजे 33 किलोमीटर पोहायचं आहे.
पण सुरू झालाय तो प्रवास. आता तो सगळं करून घेते, म्हणजे तोच तेही पण करून घेईल. बरं, आता पॉवर लिफ्टिंग आहे, स्विमिंग आहे, क्रिकेट आहे, एकंदरच याचा सराव आता जे नवोदित जे खेळाडू आहेत त्यांना जर अशा चांगल्या स्पर्धा गाजवायच्या असतील किंवा खेळामध्येच जर त्यांना पुढे व्यावसायिकरित्या उतरायचं असेल तर त्याने कशा पद्धतीने एकंदर खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि कशा पद्धतीने सरावाकडे किंवा सातत्याकडे लक्ष दिलं पाहिजे याही विषयी मला आपल्याला विचारायचं आहे. पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 मला असं विचारायचं की आता हे जे क्रिकेट खेळणार किंवा तुम्ही हे बायका खेळतात, तर त्यांचा आहार विहार कसा असू शकतो? म्हणजे त्यांनी किती वेळा, 4 वेळा खावं, 2 वेळा खावं, म्हणजे मोठ्या त्यांच्या दृष्टीने हा दृष्टिकोन मला फक्त विचारायचं की खाण्यापिण्याच्या बाबतीत काय खावं, काय प्यावं, किंवा काय आहार घ्यावा. नक्कीच नक्कीच त्यांचा प्रश्न आहाराच्या बाबतीत आहे आणि मला वाटतं आपण जो माझा प्रश्न आहे त्याला जोडून हा घेऊ शकतोय. कारण मी जसं विचारलं की नवोदित जे खेळाडू आहेत, जी तरुण मुलं आहेत, त्यांना थोडंसं खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर बाहेरचं खाणं किंवा जंक फूड खाणं हे थोडंसं आजकाल दिसतं. तर ज्याला उत्तम खेळ साधायचा आहे त्याला फिटनेसची आवश्यकता आणि तो फिटनेस हा आपल्याला आहाराद्वारे जास्ती मिळू शकतो. तर काय यांच्याही प्रश्नाला आपण काय उत्तर द्याल आणि माझ्याही प्रश्नाला काय उत्तर द्याल? सगळ्यात पहिले तर खेळाडू म्हणून तुमच्या शिस्त फार महत्त्वाची आहे आणि डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन डाएट घ्यायला पाहिजे. प्रथिने जास्त घ्या आणि मसल जास्त वर्क करतात त्याच्यात, तर प्रोटीन डाएट ठेवायला हरकत नाही. पण प्रोटीन डाएट घेतलं तर तुम्हाला मेहनत करायलाच पाहिजे. प्रोटीन डायजेस्ट व्हायला जरा वेळच लागतो आणि डिसिप्लिन फार महत्त्वाची आहे कुठल्याही खेळाडूला. कारण की खेळाडू एकच गोष्ट तुम्हाला रोज करायची, मी तेच सांगते की एकच गोष्ट रोज करायची आणि पोरं लगेच बोर होतात हल्ली, त्यांना व्हेरिएशन लागतं. आणि आता मी जिममध्ये पण बघते ना, तर जिममध्ये ते फोटोग्राफी हे फार चालतं त्यांचं. फोकस कमी झालाय. आणि एक पुन्हा महत्वाचं म्हणजे की पॅरेंट्सचा इंटरफेरन्स इतका वाढला आहे गेममध्ये, ते डायरेक्टली कोचेस सोबत कॉन्टॅक्ट करतात किंवा हे तुम्ही खेळू द्या, मुलांना सोडा. आता मैदानं ओसाड पडली आहेत, मुलं जोपर्यंत खेळणार नाहीत तोपर्यंत ते तंदुरुस्त होणार नाहीत. आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा कपिल देव ही सगळी जी मंडळी होती, मोठी लोक, कधी कोणीही ऐकलं नसेल कपिल देवला किंवा ह्या सिनियर खेळाडूंना इंज्युअर्ड होताना. आता थोडं जरी खेळलं तरी लगेच खेळाडू इंज्युअर्ड होतात, इंज्युअर्ड किंवा त्यांचं कुठली ना कुठली तरी इंजुरी मॅटर करते. त्यासाठी फिटनेस फार महत्त्वाचा आहे. तुम्ही चांगलं धावा सगळ्यात पहिले तर ॲथलीटला, म्हणजे कुठलाही, मग तुम्ही नंतर मोल्ड करू शकता आपण कुठल्याही खेळामध्ये कुठल्याही खेळाडूला. पण खेळाडू खूप उत्तम ॲथलीट असला पाहिजे. डाएट आणि शिस्त तर आहे, शिस्तीशिवाय काही म्हणजे शक्यच नाही कुठली गोष्ट करणं. बरं, एक याला जोडून मला प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या जर मुलीला वाटलं की आपण एखादा स्पोर्ट्स चांगल्या पद्धतीने त्याच्यात पुढे जावं, खेळात नाव कमवावं किंवा करिअर म्हणून आपण स्पोर्ट्सचा विचार करावा, तर तिच्यासाठी आत्ताच्या घडीला संधी उपलब्ध आहेत का? किंवा तिने एकंदर क्रीडा या क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टीने बघणं योग्य आहे का? काय वाटतं आपल्याला? अगदी अगदी. आणि आत्ता तर मी क्रिकेटचं तर सांगेल की क्रिकेट आता BCCIला अंडर-15 पण आहे, अंडर-19 आहे आणि सिनियर आहे. मला वाटतं 24 पण आहे आणि सिनियर पण आहे. तर आता प्लॅटफॉर्म पूर्ण ओपन आहे मुलींना क्रिकेटसाठी. तर आमच्या वेळेला अंडर-19 आणि सिनियर एवढंच होतं, पण आता अंडर-15 पासून सुरू झालं. अपॉर्च्युनिटी छान आहेत आणि इक्विव्हॅलंट टू मुलांच्या सगळं तिथे मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्समनला आईवडिलांचा, घरच्यांचा पाठिंबा पाहिजे. घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय काही होऊ शकत नाही. आणि 9वीत हे लोक काय करतात, 9व्या वर्गात मुलाचं खेळणं बंद करतील, मग 10वी, मग तुझा करिअर आहे. कारण की ते लोक शुअर शॉट नसतात ना की आपल्या मुलाला स्पोर्ट्समधून जॉब मिळणारच आहे म्हणून. आणि बेसिकली कसं बघितलं जातं खेळाडूंकडे की अरे हा अभ्यासात ठीक नाही म्हणून तू जा, चल खेळ. म्हणजे एक अभ्यास करत नाही म्हणून काय करतो तर खेळतो असं होतं. पण नाही, चांगले म्हणजे शिक्षण घेणारे पण चांगलं खेळू शकतात. इव्हन मी स्वतः कधीच म्हणजे 10वीत असताना पण मी क्रिकेट बंद केलं नाही, 12वीत असताना क्रिकेट बंद केलं नाही. म्हणजे हा एक थोडासा आपण पालकांना संदेश या खरंच देऊ शकतो. आणि ऐन टप्प्यावर 9वी 10वीत असताना जर हे बंद करतात आणि करायला तरी परिणाम होऊ शकतो या सगळ्याच्यात. आणि आपण याचं कसं, अभ्यासाचं तुम्ही आज नाही गेला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी भरून काढू शकता, पण स्पोर्ट्सचा तसं नाही. तुम्ही तेवढे 4 दिवस मागे येता, 1-2 दिवसाचा जर का सराव तुमचा मिस झाला ना, पुन्हा तुम्ही मागे येता, मग पुन्हा मागे येऊन पुढे जायचं, तर ते स्पोर्ट्समध्ये नाही चालत. आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे की अरे तू आता नको खेळू, मग काय आपल्या याच्यातच आहे, मग परत वर्षभराने जर का तुम्ही खेळणार असाल तर मागचे पुढे जातात ना, मागचे पुढे निघून जातात आणि तुम्हाला पुन्हा 1 वर्ष मागे येऊन पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. बरं, तो बॅकलॉग भरून काढणं नाही, खरंच शक्य नाही होत. आपण एक प्रश्न घेऊन पुढे जातोय. आपल्याला शिवानंदजी प्रश्न विचारतात निपाणीहून. नमस्कार.
हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, एखादी कॉलेजमध्ये शिकलेली युवती, शाळामध्ये शिकलेली युवती, त्यांनी नेहमी स्पोर्ट्समध्ये वगैरे सगळं भाग घेतात. मग त्यांना कला वगैरे सगळं चांगलं येतो. पण आणखी त्याचं उंच शिखर गाठण्यासाठी आता मॅडमनी कसं ते सगळ्यामध्ये भाग घेतलेला की नाही, तशा प्रकारे जर भाग घ्यायचा असेल, जर नियोजन करायचं असेल तर त्यांनी कोणतं मार्ग अवलंबून केले पाहिजे? म्हणजे काय कुठं क्लासेस लावणे गरजेचं आहे, काय कशा प्रकारे काय केलं तर उंच शिखर गाठेल, असं मॅडमला विचारायचं. नक्कीच. काय सांगाल की एकंदर जर खेळामध्ये आपल्याला उत्तुंग भरीव कामगिरी करायची असेल तर त्याचं जे आपण म्हणतो एक आपल्याकडे रोड मॅप हवा की कशा पद्धतीने नियोजन करायला हवं. कारण बरेच वेळेला ना एखादा चांगला खेळणारा विद्यार्थी असतो पण त्या स्पर्धा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा नक्की आपण योग्य ठिकाणी प्रशिक्षण कुठे घेतलं पाहिजे हे त्याला समजत नाही. तर अशा मुलांच्या बाबतीत आपण काय त्यांना नियोजन कसं असलं पाहिजे हे सांगा. नाही, पण आपण कुठलाही खेळ जेव्हा खेळतो ना तर आपण अपडेट असायला पाहिजे की याच्या स्पर्धा कुठे होतात. आता जसं मी स्विमिंग केलं तर मी तेव्हा शोधत होते की मास्टर्सचे स्विमिंगचे गेम कुठे आहेत. म्हणजे शिकतानाच मी कॉन्टॅक्ट करत होती की अरे मला उद्या 4 महिन्यांनी जर का मला कॉम्पिटिशन खेळायचे तर मला कुठल्या असोसिएशन कडनं खेळायचं आहे किंवा मला कुठून काय करायचं आहे. तर तुम्ही खेळताना असं नाही ना की मी फक्त अभ्यास करते, अरे अभ्यास करून परीक्षा कुठे द्यायची तुला, हे तुला माहिती पाहिजे ना. परीक्षा आपल्याला द्यायचीच आहे त्याची. आणि शिकून आपण आपला जो डिग्री नाही ना ठेवू शकत की मग आता मी शिकले एवढे, पण माझं जर का सर्टिफिकेटच नसेल, आता आपल्या भारतात आपल्याला सर्टिफिकेट पहिले पाहिजेत, सर्टिफिकेटच नसेल तर तू 10वी पास आहे हे कसं करणार ना. आज याची माहिती बऱ्याच ठिकाणी आणि माझा नंबर पण तुम्ही फ्लॅश करू शकता. आणि बरेच म्हणजे क्रिकेटमध्ये तर मी सगळं सांगू शकते, क्रिकेटचा काही प्रश्नच, इव्हन पॉवर लिफ्टिंग म्हणा किंवा स्विमिंग म्हणा. आता स्विमिंगचं आता मी मास्टर्समध्ये, त्याच्यामुळे मी मास्टर्सचं सगळं सांगू शकते, स्विमिंगच्या स्पर्धा वगैरे. आणि सगळीकडे आता सगळं मिळतं, म्हणजे सगळ्या स्पोर्ट्सचे अपडेट असतात. आणि तुम्ही म्हणालात ते की एखाद्या खेळाडूला पालकांनी जर सपोर्ट केला आणि हे सगळ्या गोष्टींची मदत केली तर त्या मुला मुलीला हे जरा थोडंसं सोपं होऊ शकतं की जेणेकरून त्याला त्याचा उत्तम खेळ साधता येईल आणि कोणीतरी आधार देणारही मागे असेल. नक्कीच. आता आपण पुढे जाऊया. मगाशीच एक प्रश्न मला विचारायचा होता की महाराष्ट्र शासनाला निवड समिती सदस्य आपण होतात, तर त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता आणि त्यावेळेला असणाऱ्या मुलींना किंवा आत्ताच्या एकंदर क्रिकेटमधल्या मुलींना काय सांगावंसं वाटतं वेगळं, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाला झालेली निवड म्हणजे माझ्या आयुष्याची ती दुसरी, आपण जी म्हणतो ना सेकंड इनिंग, ती तिथून खऱ्या अर्थानं सुरू झाली, जेव्हा मी कोच आणि निवड समिती सदस्य होते. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या SGFI म्हणजे स्कूल नॅशनल्स गेमला पहिल्यांदा सिल्वर पदक मिळालं होतं. बरं. आणि ती त्याच वेळी मी जेव्हा 300 मुली जेव्हा सिलेक्शन ट्रायल्सला बघितलं तर मी अवाक झाली. कारण की आमच्या वेळेला म्हणजे युनिव्हर्सिटीचा वगैरे संघ करायचा असेल तर 15 मुली पण होत नव्हत्या. विदर्भाला असायची गर्दी, पण युनिव्हर्सिटीच्या वेळेला नव्हती. म्हटलं एवढी गर्दी पाहून मी आधी तर मला असं खूप बरं वाटलं की चला मुली उतरतात. आणि क्रिकेटमध्ये उतरतात आहे मुली स्पोर्ट्सला, पण ते पॅशन नाही आहे पोरींचं. आमच्या वेळेला आम्ही जात होतो तेव्हा एकच किट असायची. आता प्रत्येक मुलीची इंग्लिश विलोसहित किट बॅग आहे पूर्ण. खेळणं कमी आणि दिखावा जास्त झालाय. पण ठीक आहे, तरी खेळतात आहे, येतात आहेत, ते फार महत्वाचं आहे. आणि तो अनुभव फार चांगला होता म्हणा. की एक शासनाची जी मी म्हणेन की आमच्या वेळेला जी हे होती परिस्थिती होती महिला क्रिकेटची, ती आजही शासनाची आहे. तर मी या माध्यमातून मी एक विनंती करेन की स्कूल क्रिकेटचं पण जरा वरती उंचावला पाहिजे. बरोबर. हा, कारण आता ह्या मुली ज्या आहेत ज्या स्कूल क्रिकेटला खेळतात त्याच मुली इकडे स्टेटला पण खेळतात ना. मग ते जी तफावत त्या मुली बघतात की शासनाच्या क्रिकेटची आपल्या स्कूल क्रिकेट आणि BCCIचं. आता इनफॅक्ट BCCI मध्ये पैसा भरपूर आहे, पण तरीही इकडे सुधारणा व्हावी असं मला वाटतं स्कूल क्रिकेटच्या याच्यात. कदाचित मला वाटतं मुली जर तितक्या खरंच पुढे आल्या आणि त्यांनी जर तितका इंटरेस्ट दाखवला तर याच्यामध्ये नक्कीच फरक पडू शकतो. तुम्ही म्हणलात तसं की साधनं आहेत पण साध्य नाहीये, अशी काहीशी तरा थोडीशी आपल्याला दिसून येते. पण जर तो खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण जर पॉझिटिव्ह ठेवला तर याच्यामध्ये फरक नक्कीच पडू शकेल. आता मला यायचंय आत्ताच आपल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाकडे. क्षितिज गामी का वाटलं लिहावंसं आणि काय म्हणजे एकंदर लोकांना त्याच्यातून काय मोटिवेशन आपल्याला द्यावंसं वाटतं, काय सांगा? क्षितिज गामीची उत्पत्तीच मुळात पॉवर लिफ्टिंग पासून झाली. कारण की तो जो खेळ होता पॉवर लिफ्टिंग, ते मला काहीतरी वेगळं वाटायचं. म्हणजे नितीन पण मला सारखा म्हणायचा, अरे आपल्या घरात कोणी पॉवर लिफ्टिंग केलेलं नाहीये, ते वजन कोणी उचललंय का. आणि मला तेव्हा थोडासा एक कार्पल टनेलचा प्रॉब्लेम होता, तर मी त्याला म्हणायची कारणं सांगत होते मी की मला हे विचारायचं होतं की इंजुरी काय आली आणि त्यावरही कशी मात केली. तर तो एक प्रॉब्लेम होता. तर मी त्याला तसं खोटंच सांगितलं होतं की नाही मला जरा बरं वाटतं ते कार्पल टनेलचं, माझ्या हातात मुंग्या येणं बंद झालं. आणि त्याला माहिती ही जिद्दी ऐकणार नाही म्हणून. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याच्या अशा सोडल्यामुळे मी करू शकले. तो फार इंटरफेअर करत नाही माझ्या ह्याच्यात. आणि एक संयमी म्हणतो ना की सगळं बघून त्याला सगळं माहिती असते हिचं काय चाललंय मनात वगैरे सगळं, पण बोलत नाही कधी तो.
मग पॉवर लिफ्टिंग सुरू केलं. पण तेव्हा मी एक हे करायची की मी तो अनुभव जे मला वेगळे वेगळे यायचे ना, तर ते अनुभव मी लिहून ठेवले. मग आणि अशाच आजूबाजूच्या मैत्रिणी म्हणा की सगळ्याच की अरे हे तू आता या वयात पॉवर लिफ्टिंग करतेस. आणि त्याच्या आधी माझं 2017ला क्रिकेटच्या ऐश्वर्या हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि बऱ्यापैकी लिहिते ही ओळख होतीच. मग हे अनुभव मी लिहावेत आणि ते मलाही वाटत होतं की नाही ते कुठं म्हणजे वाचकांसमोर यायला पाहिजे. बरोबर. मग ते पॉवर लिफ्टिंग, स्विमिंग असं करत आणि ब्लॉग्स वगैरे पण लिहायची मी. मग त्यातून मागच्या वर्षी मग मी ठरवलं की नाही आता हे प्रकाशित करायला पाहिजे आपण. मग त्याच्यात मला दिलीप राज पब्लिकेशन जे आहे पुण्याचं, दिलीप राज पब्लिकेशनने क्षितिजगामी एक प्रवास अपराजित जिद्दीचा, जेव्हा मी मधुर बर्वेला फोन केला की मला पुस्तक प्रकाशित असं असं आहे मला, मग सगळं सांगितलं. म्हटलं मी बस एवढंच करते. तर मधुर तिकडनं बोलले की बस एवढंच बाई, तुम्ही खूप करताय म्हणे हे जे काय करताय ते. तर त्यांनी लगेच पहिल्या ह्याच्यातच होकार दिला पब्लिशरनी आणि तो जो प्रवास आहे पूर्ण क्षितिजगामी, तो प्रवास आत्ताच एक 10 दिवसाच्या आधी वाचकांच्या पुढे आलेला आहे. आणि या पुस्तकाच्या मागे माझी एक अशी भावना होती की ते पुस्तक खेळाडूंसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ते फार प्रेरणादायी आहे. आणि ते पुस्तक माझ्या शाळेत व्हावं प्रकाशित, प्रकाशन सोहळा जो आहे माझ्या शाळेत व्हावा त्यासाठी मी फार हट्टी होते. आणि मग माझे वर्ग शिक्षक श्री मनोहर ढोक सर, भारती सुदामेबाई यांच्यासोबत मी एक 4-5 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि हा जो माझं जे काय म्हणतात त्याला की पुस्तक प्रकाशनाबद्दल जे माझं मत होतं ते मी ते सरांना बोलून दाखवलं. सर मला म्हणाले की तू ये, बाकी आम्ही सगळं बघतो. वा. हा जो त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी अगदी भारावून गेले की बापरे, म्हणजे सरांनी जो मला हिंमत दिली. आणि मागच्या 18 तारखेला क्षितिजगामी एक प्रवास अपराजित जिद्दीचा हा माझ्या शाळेत म्हणजे मप्पादेव स्मृती लोकांच्या शाळेत प्रकाशित झाला. आणि सांगण्याचं तात्पर्य की हा प्रकाशन सोहळा पूर्णपणे माझ्या वर्गातल्या वर्गमैत्रिणींनी केलेला आहे. 25 वर्गमैत्रिणी माझ्या वेगवेगळ्या, कोणी औरंगाबाद, कोणी पुण्यावरून, एक मैत्रीण बँकॉकवरून आली होती, ती पण थांबली आहे प्रकाशन सोहळ्यासाठी. आणि त्यांनी स्वतःच्या खर्चाने हा प्रकाशन सोहळा केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्रीयुत वि.स. जोगसर, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक, परत कृषीतज्ञ डॉक्टर शरदराव निंबाळकर, माजी कुलगुरू, माझ्या बाई भारती सुदामे मॅडम आणि माझे वर्ग शिक्षक. वा. वर्ग शिक्षकांनी ढोकसरांनी इतकं सुंदर भाष्य त्या पुस्तकावर केलं. म्हणजे क्षितिजगामीचा खरा अर्थ मला जेव्हा सरांनी समजावून सांगितला म्हणजे सगळ्यांसमोर, तेव्हा मला त्या क्षितिजगामीचा अर्थ कळला की हे ते क्षितिजगामी आहे. मला वाटतं याच्यासाठी शिक्षकच असावा लागतो पाठीशी. म्हणजे आणि ते माझे गणिताचे हे होते. आणि जेव्हा त्यांनी नीता म्हणतात ना ते, तर मी इतकं असं मला आतमधून गलबलून येतं, बापरे, म्हणजे आतापर्यंत एक भोयर असं होतं. आणि जेव्हा ते मनापासून म्हणतात की नीतानी हे केलं, म्हणजे माझी विद्यार्थी आणि मला अभिमान आहे तुझा नीता की मी तुझा शिक्षक आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होते. आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि एक फोन येतोय तो आपण घेऊया म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आपल्याला रुपेश गुजराती प्रश्न विचारतायत नाशिकहून. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा रुपेशजी. हॅलो, प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम मला असं विचारायचं होतं, मुलांना जसं प्रॅक्टिसला वेगवेगळ्या ठिकाणी अकॅडमी असते, जरा परत प्रश्न विचारा. मुलांना प्रॅक्टिससाठी जसे वेगवेगळ्या व्यायामशाळा किंवा जिल्हा याचं हे असतं, तसं मुलींना फक्त शाळेचं ग्राउंड. हॅलो मॅडम, आवाज येतोय विचारा. हा, असतात तसं मुलींना कुठल्या स्तरावर प्रॅक्टिसला फक्त शाळेचं ग्राउंड सोडलं तर अदर ठिकाणी काही नाही, तर शासनाने यासाठी काहीतरी अकॅडमी याचं वगैरे चालू करायला हवंय. मी यासाठी कुठे पाठपुरावा म्हणजे तुमच्या माध्यमातून, जेणेकरून सरकारला याची जाणीव होऊ शकेल. नक्कीच. आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या देतील. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे स्वप्न, मेहनत आणि खेळ. आणि मार्गदर्शन करतात राष्ट्रीय खेळाडू नीता नितीन चापले मॅडम. ब्रेकपूर्वी रुपेशजींनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की मुलींसाठीच्या एकंदर अकॅडमी म्हणा, शाळा सोडून त्यांना अशा ठिकाणी जायचं असेल तर त्याची माहिती कुठे साधारण उपलब्ध होईल, त्याचा पाठपुरावा आपण कसा केला पाहिजे? मुख्यतः तर मुलींसाठी क्रिकेट म्हणजे ग्राउंड असं सगळीकडे जे खेळ आहेत ते एकत्र मुलींचे एकत्रच होतात. असे स्पेशल मुलींसाठी वगैरे ग्राउंड असं काही नसतं किंवा अशी अवेलेबिलिटी अशी काही नसते.
आणि शासनाची पण मैदानं आहेत, नाही तशातला भाग नाही. फक्त तुम्ही इन्क्वायरी करा की कुठे काय मुलांना कुठे जायचं आहे, तर तशा आणि नेटवर पण त्याच्या माहिती मिळतील. तुमच्या जवळपासचे कुठे ग्राउंड आहेत ते. आणि मुख्यत्वे कुठल्याही खेळाची सुरुवात ही शाळेतूनच होते, त्याच्यामुळे शाळेच्या मैदानावर मुलांना खेळू दिलेलं फारच उत्तम आहे. आणि मुलींचं सेपरेटली काही नसतं सगळं, आणि ते मुलांमध्ये खेळले तरच त्यांची स्ट्रेंथ वाढणार आहे, अदरवाईज स्ट्रेंथ वाढणार नाही. मला वाटतं आता तो काय म्हणतो आपण स्त्री पुरुष समानतेचा भाग आहे, त्यामुळे आता इथे काही वेगळं राहिलेलं करायची गरज नाहीये. आता माझ्या मनात पुढचा प्रश्न आहे की सगळं चालू होतं, म्हणजे खेळाला सुरुवात झाली होती, आपलं लग्न झालं, त्याच्यानंतर एक मातृत्वाची जबाबदारी, पुन्हा खेळाची एक नवीन जबाबदारी, किंवा आता लेखनाचा प्रवास, सगळं हे साधताना अनेक संकट तर आलीच असतील. मग त्याच्यातून पुन्हा जिद्दीने उभं राहणं हे कसं जमलं, म्हणजे त्याच्यासाठी काय वेगळं आपल्याकडे आहे असं आपल्याला वाटतं? वेगळं असं काही केलेलं नाहीये. 2013 नंतर मुलगी गेल्यानंतर बऱ्यापैकी जबाबदारी नितीनने सांभाळली. आता घरातली जबाबदारी फारशी माझ्यावर नाहीच आहे, त्याच्यामुळे मला भरपूर वेळ मिळतो. मुलाला सांभाळायला लागतं, आणि नितीनची स्वतःची तब्येत असते, तो त्याचं स्वतःला सांभाळतो, मुलाचं पण तो करतो स्वतःचं. आणि त्याच्यातून मग आपण, आणि कसं असतं, आवडीला तुम्हाला आवड असली की सवड मिळतेच. बरोबर. हां, मग ते सुरू असतं लिखाण. आणि रोज थोडंफार लिहिल्याशिवाय मला चैन पडत नाही, लिखाण लागतं. पण तरी संकट आल्यानंतर टिकून राहण्यासाठी जे लागतं ना आपल्याकडे, तर ते प्रत्येकात काय असलं पाहिजे? म्हणजे एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून पण आपण याचं उत्तर दिलं तरी आम्हाला नक्कीच आवडेल. संकटाला मी प्रत्येक वेळा ऑपॉर्च्युनिटी म्हणूनच घेतलं. म्हणजे मुलगी गेली, अरे मुलगी माझी धडधाकट होती, आई माझी धडधाकट होती, काहीतरी तर कारण असेल ना. बरोबर आहे. दोघींच्या जाण्याला, कारण की आई, मुलगी जुलै महिन्यात आणि आई नोव्हेंबरमध्ये जाते, तेव्हा मला एकदम शॉक झाला ना या सगळ्या गोष्टी, की काल मी आईला भेटून आली आणि दुसऱ्या दिवशी आई जाते. तर म्हटलं समथिंग इज देअर, की आपल्याला चालायला लागणार आहे, आपण असं घरात बसून नाही चालणार. तर संकटाला सुद्धा मी एक संधी म्हणून बघितलं. इव्हन प्रत्येक व्यक्ती जो आपल्या आयुष्यात येतो त्याला सुद्धा काहीतरी तो रिझन घेऊनच येत असेल ना. तो जाण्याच्या मागे पण काहीतरी रिझन आहेच. मग म्हणजे इव्हन माझा मुलगा आता एपिलेप्टिक आहे, आणि त्याला फिट्स येतात, किंवा आहे थोडंसं त्याला आहे IQचा पण प्रॉब्लेम, पण ठीक आहे, म्हणजे त्याला काहीतरी रिझन आहे. आणि प्रत्येक माणूस हा काहीतरी कारणासाठी आलाय ना इथे. हे माझ्या मुलीचं मला की म्हणजे ती मला तेच म्हणायची की प्रत्येक व्यक्ती हा येतो ना जन्माला, तर काहीतरी रिझन असतं त्याच्या मागे. खरंय. मला वाटतं तो जो काय म्हणतो आपण, ती जी खिलाडू वृत्ती आहे ना, ती तुम्हाला खेळातूनच मिळाली असं काय म्हणायला हरकत नाही असं वाटतं. माझ्या पुस्तकात तेच म्हटलंय की मोकळ्या मैदानाने मला मोकळा श्वास घ्यायला शिकवलं आणि लढायला शिकवलंय. बरोबर आहे. प्रत्येक परिस्थितीत मी हार मानत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण आता खरं तर तुमचा क्रीडा क्षेत्रातला एकंदर प्रवास आणि अनुभव इतका आहे की तो एका तासात मांडणं खरंच कठीण आहे. पण आम्ही नक्की आपलं पुस्तक जे आहे ते वाचायला घेऊ आणि ते वाचून पूर्ण करू, हे नक्की. पण एकंदरच अगदी जाता जाता, आता उद्या आपण क्रीडा दिन साजरा करतोय, अनेक आपल्याकडे खेळाडू आहेत, नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत, तर सगळ्यांना मिळून आपण काय संदेश द्यायला, अगदी थोडक्यात काय सांगाल? नाही, मी एवढंच सांगणार आहे की त्यांना आयुष्यात तुम्ही म्हणजे जिद्द सोडू नका, आणि जिद्द आणि एका गोष्टीचा ध्यास, ध्यासाशिवाय आयुष्य नाहीच आहे. म्हणजे कुठला तरी ध्यास माणसाला असायला पाहिजे, आणि त्या ध्यासावर तुम्ही फोकस असायला पाहिजे की मला काय करायचंय. बरोबर आहे. अडचणी बऱ्याच येणार आहेत, खचणार बरेचदा आहात तुम्ही, पण आपला ध्यास सोडायचा नाही की मला काय करायचं, त्याच्यावर फोकस असणं फार आवश्यक आहे. खूप छान नीताजी, वेळात वेळ काढून आलात, आणि खरंच आपण या दिनाचं औचित्य साधलं असं म्हणायला हरकत नाही, कारण उद्याचा दिवस हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. सगळ्याच क्रीडा प्रेक्षकांसाठी, क्रीडा रसिकांसाठी तितकीच उत्कंठा वाढवणारा दिवस आहे. आणि आजच्या आपल्या या सगळ्याच प्रवासातून आम्हाला असंख्य गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि आपण मुळात वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपली मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि नक्कीच सगळ्यांनीच त्यांच्या एकंदर सुधारणातून आपल्याला हे लक्षात येतं की स्वप्न पाहणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासाठी झगडणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नीताजी, आपला एकंदरच प्रवास अतिशय सुंदर होता. आपण इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयाला घेऊन. आत्ता मात्र इथे थांबायची वेळ झाली, तेव्हा आपला सगळ्यांचा निरोप घेते, नमस्कार म्हणते, आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.